अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय। पार्वती पते हर 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 महादेव हर। यशवंत हो सज्जन हो, आज 4 जानेवारी आजच्यासाठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे सत्य गुरु राये कृपा मज केली। श्री गुरु म्हणजे जडीबुटीवाला, त्याच्याकडे एक गोळी असते, अंगाला भिनलेले विष ते उतरविते, विष शून घेते, पुन्हा 30 गोळी धुतल्यावर पुन्हा ती विष काढण्यास सज्ज होते। असा श्री गुरु भला असतो, शिष्याच्या अंगचे काम क्रोध रूपी विष काढत असतो, त्याचे पाप शोषण करीत असतो। शिवाय असा उद्योग केला तरी पुन्हा पुन्हा ते शुद्ध करीतच असतात। संत संगती मिळेल, पण ते टिकविणे अत्यंत महत्वाचे आहे। ज्याला विषयाची आवड आहे त्याने संगती या गोष्टीवर लक्ष द्यावे। साधक प्रामाणिक असतो, संगत सर्वांना बिघडवीत असते। श्री गुरुना विषय मागितले तर ते मुस्काटीत मारतात, खाण्यापिण्याचा लाड करतील, बाकीच्या विषयात तडजोड नसते। गुरूंच्या बाबतीत विषय मागायला गेला आणि विषय विसरून गेला असेही होऊ शकते, म्हणून त्यांची संगती अत्यंत महत्वाची आहे। ते सद्विचारांचा मारा करतात, विषयाला थारा देत नाहीत, संसाराला आसरा देत नाहीत। भगवंताला मात्र थारा असतो, आपण मात्र अज्ञानाला ज्ञान म्हणत असतो, आणि हेच भयाचे कारण आहे। आपण साधन करतो पण मनात शंका असतात, मग ज्ञान कसे होईल? ते खडा काढून डोळ्यात लोणी घालणारे संत असतात, न फुंकता तो खडा बाहेर येतो, त्या लोण्यासारखी त्यांची वाणी असते। याला संसार जमणार नाही, ज्याला संसार जमणार नाही त्याला परमार्थ काय जमणार? सारासार काहीच कळत नाही, म्हणून गुरु आज्ञा प्रमाण करून घ्यावे, परमार्थ तडीस न्यावा। उत्तम संसार करून मी कोण हे जाणून घे। संतांचा समागम झाला की आगम नियम यम नियम सर्व काही समजते। संत रोग घालवत नाहीत, पण रोगाची भीती घालवतात, त्याचे ज्ञान देतात, सर्व अधिकार देतात। संत म्हणजे चालते बोलते देवच, त्यांच्या सानिध्यात कसली भीती आहे? नाम साध्य करणारा, देव मिळवून देणारा देव म्हणजे श्री गुरु असतो। संत म्हणजे स्वाभाविक उपकार करणारच। रवी तेज एक वेळेला कमी होईल, मात्र गुरु तेज वाढतच राहणार। गुरु म्हणजे चालता बोलता देव, अज्ञान पैल तीराला लावणारा, नाव पैल तीराला लावणारा तो असतो। शिष्य हा गुरूंचा चेला, मग भीक मागता कशाला? या गोष्टीचे दुःख श्री गुरुना वाटते। योनीमध्ये नररत्न खाणी म्हणजे मानव योनीमध्ये होय, या योनीमध्ये मानवाने देव मिळवून घ्यावा। पुन्हा केव्हा मानव जन्म मिळेल याचा नियम नाही, 184चा फेरा फिरणार कधी, पुन्हा कधी मानव जन्म मिळणार याचा नियम नाही, म्हणून संतांनी आखलेल्या मार्गावरून चालत राहावे। संत हा आर्तपणे हाक मारतात, पण आपल्याला ऐकू येत नाही, कारण आपण प्रपंचात तळात खोलवर बुडी मारलेली असते। संतांची मात्र जात अशी असते, ती तळमळत असते, म्हणून संतांच्या जवळ असावे। हाक ऐकू येईल एवढ्या अंतरावर असावे। वाचले ऐकले मात्र कृती शून्य असेल तर त्याचा उपयोग काय? ज्यांनी श्रवण केले त्याप्रमाणे कृतीत आणले त्याला त्याचा फायदा होतोच। जन्मापासून मृत्यूपर्यंत धडपड केली, पण संसारात काय लाभ झाला याचा विचार करावा। हा विचार संतांच्या बोलण्यातून वारंवार येत असतो, हे तू लक्षात घे आणि आपला पाय खोलात घालू नकोस। गुरूंचे बोल अनमोल असतात, ते फोल ठरणार नाहीत याचा विचार कर।
हा विचार ज्याला पटला तो धन्य झाला म्हणावा. कामात राम पाहावा, वेळ मिळाला की नाम घ्यावे, काम करत नाम घ्यावे. राम नाम आपल्याला राम देईल, सच्चिदानंद देणारे नाम आहे. नामाचा अर्थ कळो न कळो या सर्वांचा मतितार्थ एकच आहे. मग नाम घ्यावे, त्याचा अर्थ भगवंताला कळतो. नाम म्हणजे दार उघडणारी किल्ली आहे, आणि एकदा दार उघडले की समोर देव असतो. पण जो सतत घेतो त्याला ती किल्ली लाभणार आहे. सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर.